नमस्कार. आचार्य डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा आमचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे त्वचा रोग, सोरायसिस व प्रभावी होमिओपॅथिक उपचार. प्रेक्षक, त्वचा म्हणजे मानवी शरीराचा आच्छादन करणारा सर्वात मोठा अवयव, ज्याद्वारे वर्ण, स्पर्श आणि रूप या शारीरिक आणि भावनांचे रूपांतर होत असते. परंतु बऱ्याच वेळा कुलस व्याधींचा इतिहास असेल, मिथ्या आहार विहार यामुळे सोरायसिस सारख्या त्वचा रोग होण्याची शक्यता होते. मग प्रश्न पडतो की सोरायसिस होण्यामागची नेमकी कारणं कुठली, लक्षणं कुठली व त्यावर काही उपचार पद्धती आहे का? अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते ती म्हणजे सोरायसिसवरील होमिओपॅथिक उपचार पद्धती. यात आपण नेमकं जाणून घेणार आहोत ते म्हणजे सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर आर एस सोनवणे सर. नमस्कार सर. आचार्य डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर आर एस सोनवणे हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर आर एस सोनवणे सर हे सोरायटिक होमिओपॅथिक क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई व पुणे याचे संचालक आहेत. डॉक्टर आर एस सोनवणे हे होमिओपॅथिक उच्च शिक्षित असून गेल्या 37 वर्षापासून फक्त सोरायसिस या त्वचा रोगावर संशोधन उपचार करीत आहेत. त्यांनी आजतागायत 27,000हून अधिक, प्रेक्षक आकडा लक्षात घ्या, 27,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉक्टर सोनवणे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथिक संस्थेत उच्च शिक्षण घेतले आहे. डॉक्टर सोनवणे होमिओपॅथीत एमडी असून फेलोशिप इन ऍडव्हान्स होमिओपॅथी आहेत. जुलै 2014 मध्ये पॅरिस तसेच सप्टेंबर 2018 मध्ये केपटाऊन साऊथ आफ्रिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेत त्यांनी आपले संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलेले होते. डॉक्टर सोनवणेचे पुणे व मुंबई, वाशी व दादर येथे क्लिनिक्स असून देश विदेशातील रुग्णांसाठी सोरियाट्रिकची ऑनलाईन सेवा ते उपलब्ध करून देतात. डॉक्टर सोनवणेंच्या सोरायटिक या संस्थेत 37 वर्षापासून फक्त आणि फक्त सोरायसिसवर होमिओपॅथी उपचार करण्यात येतात. प्रेक्षक, आज आपण त्यांच्यासोबत त्वचा रोग, सोरायसिसवरील प्रभावी होमिओपॅथिक उपचार या विषयावर चर्चा करणार आहोत, त्यांच्यासोबत मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपल्या आजच्या कार्यावर मनपूर्वक स्वागत आहे. सर, माझा पहिला प्रश्न आहे की सोरायसिस म्हणजे काय? सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक स्लाइड बघूया. निश्चित सर. आता ही जी स्लाइड आहे अशा प्रकारे हा सोरायसिसची ओळख आहे. अच्छा. म्हणजे असा जो रुग्ण तुम्हाला दिसला तर हे सोरायसिस आहे. बरोबर. तर याच्यामध्ये आपण बघतो की ही जी त्वचा आहे ही जाड झालेली आहे, काळपट झाली, याच्यातून कोंडा पडतो. तर ही सोरायसिस आहे. सोरायसिसमध्ये साधारणतः असं हा त्वचा रोग आहे हे बरोबर आहे, पण सगळे त्वचा रोग हे संसर्गजन्य असतात. तर सोरायसिस हा कुठल्याही संसर्गामुळे होणारा आजार नसून हा प्रतिकार शक्तीमध्ये काही बदल घडतात. त्या बदलामुळे त्वचेच्या पेशींचं जे पुनरुत्पादन आहे हे प्रमाणापेक्षा 10 ते 15 पटीने वाढतं. आणि ही जी जास्तीची त्वचा आहे ही आपल्या त्वचेवर थरावर थर असतात आणि ही एक्स्ट्रा त्वचा कोंड्याच्या स्वरूपात पडते. त्याला म्हणतात सोरायसिस. बरोबर. सर, मग तुम्ही आता सांगितलं सोरायसिस बद्दल, मग याच्यामध्ये नेमके शरीरात काय काय बदल होतात त्याबद्दल आपण काय सांगा. आता हा बदल मी सांगितला की आपल्या प्रतिकारशक्तीचे बदल निर्माण होतात. त्याच्यामुळे ही जी प्रतिकारशक्ती आहे, साधारणतः आपण एक स्लाइड बघूया. तर याच्यामध्ये असं असतं की आपली ही जी त्वचा आहे, बाह्य त्वचा, ही मृत पेशी आहेत आणि याच्या खाली जिवंत पेशी आहेत. साधारणतः त्वचेच्या पेशीचं लाईफ 28 दिवस आहे. दर 28 दिवसांनी नवीन पेशी आहेत आणि खालच्या पेशी हळूहळू वर सरकतात. त्यांचं ब्लड सप्लाय कमी झाल्यामुळे त्या वाळतात आणि झाडाच्या पानाप्रमाणे गळून पडतात. आता ही झाली नॉर्मल त्वचेची आहे. पण साधारणतः ज्या वेळेला सोरायसिस असतो त्यामध्ये ही जी वेग आहे, ही त्वचा 28 दिवसापेक्षा 2-3 दिवसात एक सेल तयार होते आणि ही जास्तीची तयार झालेली अशी वरची जी त्वचा आहे ही आहे सोरायसिसची त्वचा. तर हे जे बदल घडतात हे प्रतिकारशक्ती घडतात, त्याचे जे परिणाम आहेत ते त्वचेवर आहेत आणि त्याला आपण सोरायसिस असं म्हणतो. आता सोरायसिसचं सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण सोरायसिस हा एक खूप विलक्षण आजार आहे. या आजारामध्ये असं म्हटलं जातं की अतिशय प्राथमिक लक्षण आहे डोक्यात कोंडा होणं, जी आपण स्लाइड बघतोय. आणि बऱ्याच वेळेला डोक्यात कोंडा याच्यावर दुर्लक्ष करण्यात येतं. बरोबर. आणि कालांतराने हाच आजार ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला हा कोंडा नाही तर हा सोरायसिस आहे असं लक्षात येतं. बरोबर. पण सोरायसिस बद्दल दुसरा असं समज आहे की हा कधीही दुरुस्त होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला प्राथमिक अवस्थेतच जर तो आपण केला, पण हे कठीण आहे. साधारणतः ह्या 2 स्लाइड्स मी दाखवतो, एक स्त्री आणि एक पुरुष. आता ही पुरुषाची स्लाइड आहे, केस कमी केले म्हणून लक्षात आलं. बरोबर. हा सोरायसिस. आणि ही स्त्रीची स्लाइड आहे. या स्टेजला कधीही सोरायसिसचं डायग्नोसिस होत नाही. कालांतराने हा सोरायसिस ज्या वेळेला त्वचेवर इतर भागांवर यायला लागतो, जसं हाताच्या कोपरांवर यावा लागतो, त्यावेळेला लक्षात येतं हा सोरायसिस आहे. आणि ह्या सोरायसिसच्या आजारामध्ये असं म्हणतात की साधारणतः जेवढे रुग्ण सोरायसिसची ट्रीटमेंट घेत आहेत तेवढ्याच रुग्णांना सोरायसिस आहे पण त्यांना माहिती नाही सोरायसिस आहे.
जगामध्ये 3% लोकांना सोरायसिस आहे. हो हो हे जे प्रमाण बघितलं हे खूप आहे. बरोबर. पण अलीकडे सोरायसिस हा जो शब्द आहे हा परिचित वाटत अलीकडे व्हायला लागला, कारण अलीकडे त्याचं प्रमाण व्हायला लागलेलं आहे. बरोबर. पण 25-30 वर्षापूर्वी हे नव्हतं. त्यामुळे सोरायसिस पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि या सोरायसिसचे अनेक सोरायसिस हा एक छुपा आजार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे तो आपल्याला त्रास देऊ शकतो. बरोबर. प्रेक्षको, निश्चितच सरांनी सांगितल्याप्रमाणे सोरायसिसची प्राथमिक लक्षणे किती प्रकारची महत्त्वाची आहे आणि ती समजून घेऊन जर आपण सरांची मदत घेतली तर निश्चित आपल्याला याचा फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की आपण प्राथमिक लक्षणांबद्दल बोललो, मग या सोरायसिसचे काही प्रकार देखील असू शकतील, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? साधारणतः आपण ज्या स्लाइड्स बघितल्या त्या स्लाइड्स होत्या प्राथमिक. बरोबर. त्याच्यानंतर सोरायसिसचे जे प्रकार आहेत दुसरे, तर सगळ्यात पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणतो आपण प्लाक सोरायसिस. अच्छा. आपण त्या प्लाकची स्लाइड्स बरोबर, ही slide बघूया ही जी प्लाक सोरायसिस आहे म्हणजे संपूर्ण शरीराची त्वचावर मोठे मोठे चट्टे येणं आणि त्या चट्ट्यांमधून खाज येणं हा प्रकार आहे आणि हा 80% रुग्णांमध्ये आहे. अच्छा. पण साधारणतः इतर आजारांमध्ये जसं आपण बघतो की आजाराची फिक्स लक्षणं असतात बरोबर. आणि तो फिक्स एकाच भागावर काम करतो. सोरायसिस तसा नाहीये. बरोबर. सोरायसिस हा खूप वाढलेला आहे आणि दरवेळेला तो फसवतो, आपलं रूप बदलवून येतो. बरोबर. त्यामुळे सोरायसिसचे प्रकार म्हणजे मी म्हणेल त्याची विविध रूप. तर प्लाक सोरायसिस हा 80% रुग्णांमध्ये असतो. अच्छा. पण तो त्याची रूपं बदलवतो आणि रूपं बदलताना निदान कठीण होतं. आपण आता त्याची बाकीची रूपं बघूया. निश्चितच सर. आता हा जो एक प्रकार आपण बघतो आहे स्लाइडमध्ये, याला म्हणतात गटेड सोरायसिस. हा नॉर्मल सोरायसिस सारखा नसतो. अच्छा. हा येताना सुद्धा तरुण आणि लहान मुलांमध्येच येतो. याच्यामध्ये लहान लहान गटेट्स म्हणजे पिंक कलरचे पाणी असलेले असे फोड येतात. अच्छा. आणि त्याला म्हणतो आपण गटेट. बरोबर. तर हा साधारणतः बऱ्याच वेळेला थ्रोट इन्फेक्शन, टॉन्सिलायटिस किंवा फेरिंजायटिस, स्ट्रेप्टोकॉकल इन्फेक्शन थ्रोटचं त्याच्यानंतर येतो आणि बऱ्याच वेळेला असं वाटतं की हा कुठल्या तरी औषधांचा साईड इफेक्ट आहे बरोबर. किंवा इन्फेक्शन आहे आणि त्यावेळेला त्याला उपाय सुद्धा अँटीबायोटिक्स देण्यात येतात, तो जातो अच्छा. पण तो परत येतो बरोबर. आणि परत येताना पुन्हा जात नाही. तर हा आहे गटेड सोरायसिस. त्याच्यानंतर आपण अजून एक त्याचं रूप बघूया. बरोबर. अजून एक स्लाइड बघूया. आता ही जी हे क्वचित आढळणारा सोरायसिस आहे. साधारण सोरायसिसमध्ये कुठल्याही रुग्णाचे प्राण जात नाहीत, पण हा असा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये रुग्ण दगावू शकतो. हो हो हो. संपूर्ण शरीराला लाली येणे, भरपूर कोंडा पडणे आणि भरपूर इन्फ्लेमेशन होणे, त्यामुळे शरीरातलं प्रोटीन्स आणि पाणी कमी होऊन रुग्ण दगावू शकतो. अच्छा. अशा रुग्णाची जी उपचार आहे हा योग्य आणि चांगला व्हायला पाहिजे आणि तो होमिओपॅथीने पण होऊ शकतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा एक प्रकार आहे की जो बऱ्याच वेळेला लोक आपल्याला दाखवू शकत नाहीत. साधारणतः हा जो प्रकार याला म्हणतात इन्व्हर्स सोरायसिस. हा जिथे जिथे स्किन फोल्ड्स आहेत, जसं काखेमध्ये, स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, अशा ठिकाणी होतो आणि बऱ्याच वेळेला याला फंगल इन्फेक्शन म्हणून ट्रीटमेंट देण्यात येते. पण नंतर लक्षात येतं की हे फंगल इन्फेक्शन नाही, हा इन्व्हर्स सोरायसिस आहे. बरोबर. या सोरायसिसचं विशेष असं आहे की बऱ्याच वेळेला लोकांना फंगल इन्फेक्शन्स होतात. वारंवार होणारी फंगल इन्फेक्शन इन्व्हर्स सोरायसिस ट्रिगर करतात. अच्छा. आणि ज्या लोकांना इन्व्हर्स सोरायसिस आहे त्यांच्यामध्ये सुद्धा फंगल इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता तेवढी असते. जास्त शक्यता. त्यामुळे हा ठिकाणी अजून जटिल होतो. हा एक सोरायसिसचा प्रकार आहे. बरोबर. त्याच्यानंतर हा पार्श्वभागावर पण होतो. त्याच्यानंतरचा जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सोरायसिस या आजारामध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाहीये. अच्छा. पण एक प्रकार असा आहे की ज्याला म्हणतात पस्ट्युलर सोरायसिस. आता आपण याची स्लाइड बघूया. निश्चितच आपण स्लाइड बघूया आता. हा जो पस्ट्युलर सोरायसिस आहे याच्यामध्ये पस आहे आणि हा सुद्धा पस्ट्युलर सोरायसिस आहे. अच्छा. तर हे दोन्ही रुग्ण आपण जे बघितलं तर याच्यामध्ये विशेष असं आहे की हा पस आहे पण याच्यात इन्फेक्शन नाही, हा स्टराईल पस आहे. बरोबर. जे रुग्णाला ताप येणे, त्याच्यावर पांढऱ्या पिवळ्या रंगाचे फोड येणे, बरोबर, असं इन्फेक्शन सारखं वाटतं, पण हा सुद्धा धोकादायक आहे. याच्यात सुद्धा रुग्णाचे प्राण जाऊ शकतात. बरोबर. यांना ऍडमिट करावं लागतं. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे साधारणतः लोक दुर्लक्ष करतात की त्याला म्हणतात तळ हाताचा आणि तळ पायाचा सोरायसिस. बरोबर. हिवाळ्यामध्ये तळ हात तळ पायाला तडे जाणे हे कॉमन लक्षण आहे. बरोबर. पण तो सोरायसिस असू शकतो. डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य निदान करायला हवं. बरोबर. तर हे सोरायसिसचे प्रमुख प्रकार आहेत. प्रेक्षको, निश्चितच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुठलाही साधा त्वचेवर आलेला चट्टा हा सोरायसिसमध्ये कशाप्रकारे रूपांतरित होऊ शकतो याबद्दल सरांनी माहिती दिली. प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. सोरायसिस, इसप व लायकन प्लॅनर्स या त्वचा रोगांवर यशस्वी होमिओपॅथिक उपचार. सोरिया ट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. पत्ता 6210 कर्वे रोड, सोनल हॉल समोर, पुणे. दूरध्वनी क्रमांक 7276061596 किंवा 9404447919. शाखा
वाशी, नवी मुंबई, दादर, मुंबई. वेबसाईट www.soriatreat.com. सोरायसिस, इसप व लायकन प्लॅनर्स या त्वचा रोगांवर यशस्वी होमिओपॅथिक उपचार. सोरिया ट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. पत्ता 6210 कर्वे रोड, सोनल हॉल समोर, पुणे. दूरध्वनी क्रमांक 7276061596 किंवा 9404447919. शाखा वाशी, नवी मुंबई, दादर, मुंबई. वेबसाईट www.soriatreat.com. सोरायसिस, इसप व लायकन प्लॅनर्स या त्वचा रोगांवर यशस्वी होमिओपॅथिक उपचार. सोरिया ट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. पत्ता 6210 कर्वे रोड, सोनल हॉल समोर, पुणे. दूरध्वनी क्रमांक 7276061596 किंवा 9404447919. शाखा वाशी, नवी मुंबई, दादर, मुंबई. वेबसाईट www.soriatreat.com. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आता विषय आहे त्वचा रोग सोरायसिसवर प्रभावी होमिओपॅथिक उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर आर.एस. सोनवणे सर. सर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, मगाशी ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण प्रकारांबद्दल बोलत होतो, सोरायसिसच्या प्रकारांबद्दल. तर अजून काही प्रकार आहेत त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय? साधारणतः जसं आपण म्हटलं त्वचा रोग सोरियासिस, पण सोरायसिस तिथेही थांबत नाही. अच्छा. सोरायसिस आपलं जे आहे रूप किंवा आपलं साधारणतः आपली जी आक्रमण हे त्वचेपुरतं मर्यादित नाही. अच्छा. तर हा इतरही ठिकाणी घुसतो. आता त्याचा एक प्रकारे तो नखांना पण परिणाम करतो. म्हणून आपण एक स्लाइड बघूया. साधारण या स्लाइडमध्ये आपण असं बघतोय की यात नखांवर खड्डे पडलेत, पिटी. बरोबर. हे सोरायसिसच्या नखांचं आक्रमणाचं सुरुवात आहे. बरोबर. म्हणजे सोरायसिस जेव्हा नखांना होतो त्यावेळेला सुरुवातीला असं होतं आणि बऱ्याच वेळेला इथे आपण डायग्नोसिस मध्ये लक्ष नसतं बऱ्याच निश्चितच. आणि पुढे जाऊन हाच नखांना जाड ओबडधोबड करतो, कधी कधी नख नष्ट पण करतो. अच्छा. तर हे नखांचा सोरायसिस पण असतो. हा एक प्रकार झाला. आणि याच्यानंतर सोरायसिस इथे थांबत नाही, तर 50% रुग्णांमध्ये तो सांध्यांवर परिणाम करतो आणि त्याला म्हणतात सोरियाटिक आर्थरायटिस. आणि त्यामध्ये सांधे कायमस्वरूपी वेडेवाकडे होतात. आता आपण स्लाइड बघूया सोरियाटिक आर्थरायटिसची. तर ह्या 2 स्लाइड्स आहेत. तर या 2 स्लाइड्समध्ये साधारणतः आपण असं बघतोय की या रुग्णाचा सोरायसिस होता तो दुरुस्त झालेला आहे दोन्ही रुग्णांचा, पण आर्थरायटिसमध्ये जे डॅमेज झालेलं आहे ते लाईफ टाईम आहे. आणि सोरायसिसमध्ये जवळजवळ 50% रुग्णांमध्ये कालांतराने सोरायटिक आर्थरायटिस होतो. सेकंड थिंग, हे जरी म्हटलं असलं तरी बऱ्याच वेळेला काही लोकांना असं वाटेल की भरपूर सोरायसिस नंतर सोरायटिक आर्थरायटिस होईल, असंही नाहीये. कधी कधी अनेक रुग्णांमध्ये सुरुवातच सोरायटिक आर्थरायटिस नव्हते किंवा सोरायसिस अतिशय कमी प्रमाणात असतो आणि सोरायटिक आर्थरायटिस होऊ शकतो. त्यामुळे सोरायसिसमध्ये खूप दक्ष राहायला पाहिजे. तर सोरायटिक आर्थरायटिस ही सोरायसिसची अतिशय वाईट अवस्था आणि सगळ्यात जास्त नुकसान सोरायटिक आर्थरायटिसमुळे होऊ शकतं. म्हणजे निश्चितच सर आपण असं म्हणू शकतो की सोरायसिसच्या प्रकारांमध्ये तो प्रकार ओळखून त्याला योग्य वेळ अटकाव करणं हे तेवढंच महत्त्वाचं ठरतं. सर, कार्यक्रमामध्ये मला पुढचा प्रश्न आहे की सोरायसिसवर काही प्रचलित जे उपचार आहेत आणि त्यांच्या परिणामाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? साधारणतः ज्या वेळेला आपल्याला आजार होतो त्यावेळेला आपण प्रचलित उपचार पद्धतीकडे जातो आणि आपल्याला तात्पुरता आणि ताबडतोब रिझल्ट मिळतो. पण साधारण ते उपचार कसे आहेत की ज्यावेळेला सोरायसिस कमी प्रमाणात असतो त्यावेळेला सोरायसिसला काही मलम आणि लोशन्स लावण्यात येतात आणि त्याप्रमाणे तो जातो. त्याच्याही पुढे थोडासा वाढला तर त्याला अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा हे करून त्याचा त्वचेवरचा सोरायसिस घालवण्यात येतो. आणि ज्यावेळेला सोरायसिसची व्याप्ती वाढत जाते त्यावेळेला अलीकडे लेटेस्ट लेझर एक आहे. पण हे सगळे जे परिणाम आहेत हे तात्पुरते आहेत. बरोबर. आणि सोरायसिस ज्यावेळेला संपूर्ण त्वचेवर आणि प्रचंड प्रमाणात असेल त्यावेळेला तो या बाह्य उपचारांना दाद देत नाही. त्यावेळेला त्याला काही रासायनिक औषधं जसं मेथोट्रेक्झेट आहे अशा प्रकारची आणि त्याला ते कंट्रोल करण्यात येतात. आणि त्याच्याकडे अलीकडे बायोलॉजिक्स नावाची औषधं आहेत की ज्यावेळेला मेथोट्रेक्झेट काम करत नाही किंवा त्याचा परिणाम कमी होतो. तर ही सगळी जी औषधं आहेत ही तात्पुरता आणि येणारी, पण याचे काही दुष्परिणाम आहेत. पहिला याचा फायदा असा आहे की इमिजिएट इफेक्ट. म्हणजे समजा एखाद्या रुग्णाला सोरायसिस आहे आणि त्याचं 1 महिन्यात लग्न करायचं आहे तर ताबडतोब तो घालवायचा असेल तर हाच उपाय आहे. त्याच्यानंतर ही सगळी जी औषधी आहेत या सगळ्या औषधांमध्ये घेऊन सुद्धा एकदा सोरायसिस गेला की तो पूर्ण जाणार नाही. म्हणून एक वाक्य दिलेलं की इट इज ट्रीटेबल नॉट क्युरेबल. म्हणजे सोरायसिसला उपाय नाही आहेत पण तो तात्पुरता दुरुस्त होतो. पण तात्पुरता दुरुस्त होताना सुद्धा ज्यावेळेला तो पुन्हा येतो तर पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात येतो. त्यामुळे त्याला अधिक तीव्र औषध द्यावी लागतात. अशा प्रकारे पुन्हा आल्यानंतर त्याची तीव्रता वाढल्यानंतर त्याच्या औषधं पण तीव्र होतात आणि ती औषधं तीव्र असल्यानंतर त्या औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे आपल्या शरीरातले महत्त्वाचे अवयव जसं लिव्हर आणि किडनीचे तर ह्या खराब होऊ शकतात. त्यानंतर औषध बंद करायला लागतात.
त्या परिस्थितीमध्ये रुग्णाला त्याच्या आजारासोबत सोडून देणे त्या परिस्थितीत याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे निश्चितच या उपचाराबद्दल आपण केव्हा आणि किती घ्यावा आणि निश्चितच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा. विशेषतः आपल्याकडे असा एक प्रचलित आहे की रुग्णाला एकदा आपण औषधं दिलीत की तो तीच औषधं घेत राहतो, पुन्हा डॉक्टरकडे येत नाही. असं केल्यामुळे त्याची लिव्हर किडनीज कदाचित खराब होऊ शकतात. त्यामुळे निश्चितच तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजे. आणि असं ज्या वेळेला त्याला अशी परिस्थिती येते की ज्या वेळेला औषधं बंद करावी लागतील आणि काहीच करता येणार नाही, त्याच वेळेला तो उपाय शोधायला लागतो पर्यायी चिकित्सांमध्ये. सर निश्चितच आजच्याबद्दल आपण अजून चर्चा करूया. पूर्वी आता एक फोन आलाय, दत्तात्रय यांचा फोन आला लातूरवरून. नमस्कार दत्तात्रयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. नमस्कार. हा, सोनवणे साहेबांना मला विनंती, प्रश्न विचारायचा होता. जे थोड्या वेळाखाली स्तनांच्या खाली घामाचं इन्फेक्शन किंवा कमरेला बांधल्यानंतर जे इन्फेक्शन होते आणि त्याच्यावर बऱ्याच त्वचारोग तज्ञाला मी दाखवल्यानंतर परत त्याच गोळ्या खावा लागत आहेत किंवा गोळ्या खाजेपर्यंत त्याचा असर होतो आणि नंतर ते परत तेच चालू राहते. बरोबर. तसं की पर्याय रेग्युलर त्याची काळजी घेण्यासाठी आपल्या माध्यमातून मला सल्ला मिळेल. निश्चितच सर, मगाशी जो आपला प्रश्न होता त्याला अनुसरूनच यायचंय, त्याबद्दल थोडक्यात काय सांगणार सर? साधारणतः वारंवार होणारा आहे, त्यामुळे तो इन्व्हर्स सोरायसिस आहे की नाही हे पहिल्यांदा आपण बघा. नंबर 1. नंबर 2 असं आहे की स्तनांच्या खाली आणि कमरेच्या ठिकाणी या दोन ज्या गोष्टी आहेत, या ठिकाणी घाम येतो, फंगल इन्फेक्शन्स होतात. तर वारंवार औषध घेण्यापेक्षा आपण स्वतः काही काळजी घ्यायला पाहिजे. जसं तो भाग कोरडा ठेवायला पाहिजे, हवेशीर ठेवायला पाहिजे, तिथे पावडर लावायला पाहिजे, अँटीफंगल पावडर्स, की ज्याच्यामुळे तुम्हाला औषधाचा परिणाम चांगला जाणवेल. आणि तज्ज्ञांना दाखवायला पाहिजे की नक्की हे फंगल इन्फेक्शन आहे की इन्व्हर्स सोरायसिस आहे. आणि इन्व्हर्स सोरायसिस असेल तर सोरायसिसची ट्रीटमेंट घ्या किंवा एकाच वेळेला तुम्हाला दोघं ट्रीटमेंट घ्यावे लागू शकतात, तरच हा आजार कमी होईल. त्यामुळे निश्चित तज्ज्ञांचा सल्ला घ्या, हा होऊ शकतो. बरोबर. निश्चितच दत्तात्रयजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर योग्य त्याचं निदान झालं तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रम आपण पुढे चर्चा चालू ठेवणार आहे, तर पुढे आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत कार्यक्रम. हॅलो डॉक्टर. सोरायसिस, इसप व लायकन प्लॅनर्स या त्वचा रोगांवर यशस्वी होमिओपॅथिक उपचार. सोरिया ट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. पत्ता 6210 कर्वे रोड, सोनल हॉल समोर, पुणे. दूरध्वनी क्रमांक 7276061596 किंवा 9404447919. शाखा वाशी, नवी मुंबई, दादर, मुंबई. वेबसाईट www.soriatreat.com. सोरायसिस, इसप व लायकन प्लॅनर्स या त्वचा रोगांवर यशस्वी होमिओपॅथिक उपचार. सोरिया ट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. पत्ता 6210 कर्वे रोड, सोनल हॉल समोर, पुणे. दूरध्वनी क्रमांक 7276061596 किंवा 9404447919. शाखा वाशी, नवी मुंबई, दादर, मुंबई. वेबसाईट www.soriatreat.com. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे त्वचारोग, सोरायसिस व प्रभावी होमिओपॅथिक उपचार. सहभागी डॉक्टर आर एस सोनवणे सर. सर, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी आपण सोरायसिस बद्दल बोलत होतो, तर आज या सोरायसिसची बऱ्याचशा समाजामध्ये दाहकता दिसून येते, त्याच्याबद्दल काय सांगणार सर? खूप आव्हाने सुद्धा दिसतात, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? पूर्वी सोरायसिस साधारणतः 30 ते 40 वयोगटात व्हायचा. अलीकडे सोरायसिस लहान मुलांमध्ये पूर्वी म्हणजे ज्यावेळेला मी 30-40 वर्षापूर्वी शिकत होतो त्याला बुक्समध्ये होतं की 30 ते 40 वर्ष. अलीकडे कॉमनेस्ट एज 18 ते 25 वर्ष. मी जे रुग्ण बघतोय ते 10 ते 15 वयोगटातले. बरोबर. त्यामुळे आता हा लहान मुलांमध्ये व्हायला लागला आणि सोरायसिस जितक्या अगोदर कमी वयात होईल तेवढी त्याची दाहकता वाढणार आहे. बरोबर. म्हणजे नेमका उमेदीच्या काळात त्याला सोरायटिक आर्थरायटिस होऊ शकतो. त्याच्यानंतर औषधं. आता पूर्वी जी औषधं काम करायची ती आता काम करत नाहीत किंवा अधिक तीव्र औषधे द्यावी लागतात. सोरायटिक आर्थरायटिसचे वाढायचे प्रमाण वाढले. पूर्वी 30% रुग्णांमध्ये सोरायटिक आर्थरायटिस व्हायचा, अलीकडे 50% रुग्णांमध्ये वाढला लागला. त्याच्यानंतर सोरायसिसची पूर्वी जसं सोरायसिस हळूहळू वाढायचं, आता सिव्हिअर प्रकार यायला लागले, गट यायला लागला आहे, इरिथ्रोडर्मिक यायला लागलेले आहेत, हे प्रकार वाढायला लागले आहेत. त्यामुळे आता ही दाहकता खूप वाढलेली आहे. त्याच्यानंतर आता कमी वयात होणारा सोरायसिस हे खूप मोठं आव्हान आहे. कारण बऱ्याच वेळेला ज्यावेळेला कमी वयात सोरायसिस होतो त्यावेळेला प्रगत वैद्यकशास्त्रातली जी काही तीव्र औषधी असतात ती लहान मुलांना देणं कठीण आहे. बरोबर. त्याचप्रमाणे सोरायसिस कॉम्प्लिकेशन्स वाढायला लागले आहेत आणि याच्यामध्ये सोरायसिस जो आजार आहे जरी हा त्वचेचा असला
तरी याच्यामध्ये खूप गुंतागुंत होते. बरोबर. कारण असं म्हणतात की सोरायसिसमध्ये मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. आणि सोरायसिस हा बघायला दिसायला जसा वाटल्यामुळे त्या लोकांना खूप प्रॉब्लेम्स असतात. बरोबर. की समाजात जाणे, नोकरी मिळणे, बाहेर फिरणे, यामुळे सोरायसिस रुग्णांना डिप्रेशन्स देखील जातात. अशा वेळी तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगतो की 9% सोरायसिस रुग्णांना डिप्रेशनमध्ये आहे. अच्छा. आणि 1% रुग्ण हे आत्महत्येचा प्रयत्न करतात. हो हो. कारण विशेष आहे की ह्या आजारामध्ये सोरायसिस हा आजार वाढत जातो. त्या रुग्णाला त्याचं बाहेर जाणं हे दिसायला हे असल्यामुळे खूप कठीण होतं त्याचं रोज जगणं. आणि त्याला असं कधी कधी वाटायला लागतं की मला मृत्यू काय येत नाही. आणि हे डिप्रेशन, आणि बऱ्याच वेळा त्याला हे सांगण्यात येतं की हा आजार कधी दुरुस्त होणार नाही, तुला कायमच्यासाठी औषध घ्यावं लागेल. या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक ताण जो आहे किंवा त्याचं डिप्रेशन वाढायला लागतं. सोरायसिसमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की सोरायसिसचा ट्रिगर फॅक्टर डिप्रेशन आहे. कॉज इज डिप्रेशन अँड रिझल्ट इज ऑल्सो डिप्रेशन. म्हणजे ही खूप गुंतागुंत आहे. बरोबर. त्याचप्रमाणे सोरायसिस रुग्णांना इतर आजार होण्याची शक्यता सामान्य रुग्णांपेक्षा जास्त आहे. इतर म्हणजे कुठले, ब्लड प्रेशर, डायबिटीज, कॅन्सर, हे जे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, हे लाईफस्टाईल डिसीजेस सामान्य माणसापेक्षा याला दुपटीने जास्त, कारण हा एक क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे. बरोबर. आणि ही सुद्धा क्रॉनिक इन्फ्लेमेटरी डिसीजेस आहे. बरोबर. त्यामुळे याची गुंतागुंत अलीकडे खूप वाढलेली. बरोबर. निश्चितच असं म्हणता येईल सर की सोरायसिसमध्ये इतर भावनांचा तसेच इतर अवयवांचा सुद्धा तेवढा समावेश होत असतो. म्हणून योग्य वेळी निदान होणं आणि योग्य वेळी उपचार पद्धती होणं हे तेवढंच महत्त्वाचं ठरतं. सर मला पुढचा प्रश्न आहे की याच्यामध्ये बऱ्याच वेळा मग काही उपचार पद्धती देखील असतील, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? आता सोरायसिसमध्ये होमिओपॅथिक उपचार पद्धती आहे. आणि आतापर्यंत जेवढ्या आपण स्लाइड्स बघितल्या त्या सगळ्या स्लाइड्स होमिओपॅथिक उपचार पद्धतीने दूर झालेल्या पेशंटच्या होत्या. याचा अर्थ असा की सोरायसिस मध्ये होमिओपॅथी ही चांगली पद्धती आहे आणि त्याचं आपण प्रूफ पण बघितलेलं आहे. बरोबर. आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती तुलनात्मकरित्या आपण जर बघितली तर ही अतिशय याचे काही फायदे आहेत. अच्छा. म्हणजे ही सौम्य आहे, सुरक्षित आहे. बरोबर. त्याच्यानंतर याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत. किती वर्ष औषध घेतलं तरी सुद्धा याचे दुष्परिणाम नाहीत. त्याच्यानंतर साधारणतः मी तुम्हाला सांगेल फायदे असे आहेत की गरोदरपणामध्ये सुद्धा होमिओपॅथी सुरक्षित आहे. लहान मुलांना आणि वृद्ध माणसांना अतिशय सुरक्षित पद्धती आहे. बरोबर. आणि ही औषधी ही वनस्पती पासून बनवल्यामुळे ही अतिशय सूक्ष्म आणि सुरक्षित आहे. बरोबर. याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की जसं आपण सुरुवातीला बघितलं की विशेष काय होमिओपॅथीचं, तर होमिओपॅथी ही रोगाच्या मूळ कारणाचं निर्मूलन करते. जसं मी तुम्हाला सांगितलं की सोरायसिस हा आजार प्रतिकारशक्तीचा आहे आणि प्रतिकारशक्तीमध्ये निर्माण झालेल्या बिघाडांचं त्वचेवर जे परिणाम आहे ते सोरायसिस आहे. आपण जोपर्यंत त्वचेवरच्या सोरायसिसचा उपचार करत राहू तोपर्यंत आपण परिणामाचा उपचार करतोय. बरोबर सर. त्यामुळे तो वारंवार येत राहणार. जर आपण कारणाचा उपचार केला म्हणजे प्रतिकारशक्तीमध्ये निर्माण झालेला दोष जर आपण दुरुस्त केला आणि प्रतिकारशक्तीचं आरोग्यवत अवस्था पुन्हा प्रस्थापित केली तर जी सोरायसिस तो मुळापासून नष्ट होईल. आणि होमिओपॅथी निश्चित हेच करतं की आधाराचा समूळ उच्चाटन करतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे सोरायसिस पूर्णपणे आणि दीर्घकालाकरता बरोबर दुरुस्त होतो. निश्चितच. सर कार्यक्रमामध्ये आपल्या पुढचा फोन आलाय, डॉक्टर वर्षा पाटील यांचा फोन आला पुण्यावरून. नमस्कार पाटील मॅडम, आपला प्रश्न विचारा. प्रश्न लगेच विचारू का? हा विचारा मॅडम, सलग प्रश्न विचारा. मला गेली 40 वर्षापासून दोन्ही हातांची नख आणि दोन्ही पायांची नखांना असे जाड झालेत, काळा रंग आहे. अच्छा. आणि ते मला एक गोष्ट कळत नाही, ते सोरियासिस आहे की लायकन प्लॅनर्स आहे. अच्छा अच्छा अच्छा. निश्चितच सर. आणि मध्यंतरी मी होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली, मला पूर्ण क्युअर झालं होतं, पण मग नंतर परत ते जसे होते ते तसेच झाले. निश्चितच निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देते. सर काय सांगणार मग? साधारणतः नखांचा जो लायकन प्लॅनस आणि नखांचा सोरायसिस हा बऱ्यापैकी सारखा असतो, त्याच्यामध्ये सुद्धा हार्डनेस असतो. पण जो लायकन प्लॅनस आहे तो थोडासा पर्पल ब्लॅकिश कलरचा असतो आणि हे जे असतात हे ऍश कलर्ड असतात. पण आनंदाची गोष्ट अशी आहे की नख सोरायसिस असो की लायकन प्लॅनस असो होमिओपॅथीमध्ये दोघं दुरुस्त होतात. आणि त्यांनी जे आता सांगितलं किंवा त्यांना बरं वाटलं होतं आणि परत तो आजार आला तर त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत बघू आपण या विषयावर बोलूया. त्याच्यावर निश्चितच मी बोलणार की असं का होतं आणि याला निश्चितच काहीतरी कारण आहे. हा होमिओपॅथीमध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की 10 ते 15 वर्ष येत नाही, पूर्णपणे जातो कधीच येत नाही असं मी म्हणणार नाही. पण माझ्याकडे जे स्टॅटिस्टिक्स आहे ते स्टॅटिस्टिक्स असं आहे की ज्या लोकांनी औषधं बंद करूनही 10-15 वर्ष आलं नाही तर त्यांना जो मध्यंतरी पुन्हा आला याचं कारण शोधावं लागेल आणि याचा ऍडव्हान्स उपचार करायला पाहिजे. बरोबर. निश्चित.
पाटील मॅडम सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर योग्य उपचार योग्य निदान झालं तर निश्चितच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. सर फोन येण्यापूर्वी आपण चर्चा करत होतो वैशिष्ट्यांबद्दल. तर होमिओपॅथीच्या उपचारांमध्ये तर बोलतोच, तर आपलं जे सोरियाट्रीट आहे त्याची काय काय वैशिष्ट्य आहे सर होमिओपॅथीबद्दल, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगा. अच्छा, सोरायटिसची वैशिष्ट्य अशी आहेत सगळ्यात पहिल्यांदा की आपण फक्त आणि फक्त सोरायसिस या आजाराचा उपचार करत आहोत गेल्या 37 इयर्समध्ये. याच्यामध्ये आपण सगळ्या 27,000 रुग्णांचा डाटा आपल्याकडे आहे आणि आपल्याला जो अनुभव आलेला आहे याच्यामध्ये असा अनुभव आला आहे की पहिला अनुभव असा आहे की जे रुग्णांनी आपल्याकडे औषधं घेतली आहेत त्या रुग्णांना ज्या वेळेला 6 महिने कुठलाही नवीन डाग येत नाही त्यावेळेला आपण औषधोपचार बंद करतो. असं आपण 1.5 वर्ष औषधोपचार बंद करतो आणि त्याला फॉलोअप येतो. त्यांनी पूर्ण घेतल्यामुळे त्यांना 10-15 वर्ष आला नाही. याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे जे रुग्ण आहेत की जे असं वाटतं रुग्णाला की आता मी बरा झालो आहे, मी औषधोपचार बंद करेल, जसं मॅडमने सांगितलं. बरोबर, फॉलोअप नाही. त्या रुग्णांमध्ये परत सोरायसिस येतो पण तो पहिल्यापेक्षा कमी प्रमाणात येतो. आम्ही याला लॉंग टर्म फॉलोअप किंवा वी फ्रीज सोरायसिस म्हणतो. जसं आपण बघितलं प्रचलित उपचार पद्धतीमध्ये सोरायसिस वाढत जातो दरवेळेला तीव्र औषधी. होमिओपॅथिक पद्धतीमध्ये सोरायसिस पुन्हा येणार आहे पण तो पहिल्यापेक्षा कमी तीव्रता येणार, त्याच्यानंतर तीव्रता नंतर बंद होणार. पण साधारणतः सगळेच रुग्ण पूर्ण दुरुस्त होईपर्यंत उपचार घेत नाहीत. बरोबर, पण असा अनुभव आहे की जे रुग्ण 2-3-5 वर्षांनी परत येतात त्यांना पहिल्यापेक्षा कमी प्रमाणात आहे. हे एक विशेष आहे. त्याच्यानंतर असे काही रुग्ण आहेत की ज्यांनी उपचार घेतले आहेत आणि त्या रुग्णांना सोरायटिसमध्ये सुद्धा फरक पडला आणि त्यांचा सोरायसिस कमी झाला नाही, जसं पाटील मॅडमने सांगितलं. बरोबर, तर त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो की याच्यावर आम्ही जो रिसर्च केला आहे त्या रिसर्चमध्ये आम्हाला असं आढळलं आहे की साधारणतः पूर्वीचा आणि आजचा मानव किंवा आजचं लाईफ हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. बरोबर, आणि या कॉम्प्लिकेटेड लाईफमध्ये आपल्याला आपल्याविषयी जी माहिती ही कमी असते किंवा चुकीची असते. त्यामुळे सोरायटिसमध्ये आमच्या हे लक्षात आलं की असं का होतं. आपल्याकडे जे कन्सल्टेशन आहे वी कॉल इट 360 डिग्री कन्सल्टेशन. म्हणजे रुग्णाच्या कन्सल्टेशन सोबत त्याच्या नातेवाईक त्याचे मित्र या सगळ्यांचं कन्सल्टेशन हे डीप स्टडी आहे. या सगळ्यांचं 360 डिग्री कन्सल्टेशन केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यावर रिसर्च करून आम्ही याला म्हणतो ॲडव्हान्स होमिओपॅथी, ज्याचं मी फेलोशिप आहे. तर या ॲडव्हान्स होमिओपॅथीमध्ये आमच्या लक्षात आलं की असे काही मायन्यूट प्रॉब्लेम्स असतात, मोठे असतात, पण आपण टाळतो आणि तेच प्रॉब्लेम आपला आजार दुरुस्त होऊ देत नाही. बरोबर, आणि ते अलीकडे वाढलेले आहेत. दॅट इज कॉल्ड एज ॲडव्हान्स कन्सल्टेशन. आणि आम्ही ॲडव्हान्स कन्सल्टेशन ॲडव्हान्स होमिओपॅथिक उपचारामध्ये जे असे जे रुग्ण बघितले आहेत जे आमचे स्वतःचे फेल्युअर्स आहेत, ज्याच्यावर रिसर्च केलेला आहे ते रुग्ण आपण बघूया. निश्चितच ते बघूया पुढच्या स्लाइडमध्ये. हे आता हे प्रगत उपचार घेतलेले रुग्ण आहेत आणि हे यांना बरेच वर्ष आम्ही सुद्धा दुरुस्त करू शकलो नाही, पण आम्ही हे जेव्हा नवीन सिस्टीम बघितली त्यावेळेला हे दुरुस्त झालेले आहेत. दिस इज 15 इयर्स लॉंग स्टँडिंग हे झालेले आहेत. दिस इज ॲडव्हान्स. तर प्रत्येक शास्त्रामध्ये हे नवीन संशोधन करायला पाहिजे, नवीन संशोधन होत असतं. बरोबर, आणि ते केल्यावरच आपल्याला त्याच्या पुढचं हे मिळतं. तर हे आहे ॲडव्हान्स कन्सल्टेशन. जसं त्या मॅडम तो प्रश्न पण तोच आला. बरोबर, आणि याचा अर्थ त्यांचं ॲडव्हान्स कन्सल्टेशन ते खूप बघायला पाहिजे नक्की काय. साधारणतः 25 ते 30% रुग्ण हे अतिशय सोपे असतात. त्यांचे प्रॉब्लेम्स पण लहान असतात त्यामुळे ते दुरुस्त होतात. त्याच्यातले बाकीचे मॉडरेट असतात, थोडं कष्ट केल्याने होतं, पण काही 15-20% रुग्ण असे असतात जे खरोखर कठीण असतात आणि त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे आणि दॅट इज ॲडव्हान्स होमिओपॅथिक कन्सल्टेशन. प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे कष्टसाध्य अशा सोरायसिसमध्ये सुद्धा आपण चांगले उपचार साध्य करू शकतो होमिओपॅथीच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंटने. प्रेक्षक माई सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली थोड्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. सोरायसिस, इसप व लायकन प्लॅनर्स या त्वचा रोगांवर यशस्वी होमिओपॅथिक उपचार. सोरिया ट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. पत्ता 6210 कर्वे रोड, सोनल हॉल समोर, पुणे. दूरध्वनी क्रमांक 7276061596 किंवा 9404447919. शाखा वाशी, नवी मुंबई, दादर, मुंबई. वेबसाईट www.soriatreat.com. सोरायसिस, इसप व लायकन प्लॅनर्स या त्वचा रोगांवर यशस्वी होमिओपॅथिक उपचार. सोरिया ट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. पत्ता 6210 कर्वे रोड, सोनल हॉल समोर, पुणे. दूरध्वनी क्रमांक 7276061596 किंवा 9404447919. शाखा वाशी, नवी मुंबई, दादर, मुंबई. वेबसाईट www.soriatreat.com.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे त्वचा रोग सोरायसिसवरील प्रभावी होमिओपॅथिक उपचार. सहभागी आहेत डॉक्टर आर एस सोनवणे सर. सर, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, मगाशी आपण ॲडोन्स्ट्रेटन बद्दल सांगितलं, तर याची काही प्रकट कारणे सुद्धा सोरायसिसची असू शकतात का? त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? हे बघा, सोरायसिस हा जो आजार आहे हा ज्या ज्या लोकांना प्रवृत्ती आहे त्यापैकी फक्त 30% लोकांना होतो. अच्छा. 70% लोकांना होत नाही. आणि असं म्हणतो की हा अनुवंशिक आहे. अच्छा. पण असे काही रुग्ण आहेत की ज्यांच्या आईवडिलांना सोरायसिस आहे पण त्यांना नाहीये. ओके. हा सोरायसिस नेमका होतो कसा? तर सोरायसिस बद्दल घाबरायचं कारण असं नाहीये. पहिली गोष्ट की हा एकमेव असा आजार आहे की हा जरी अनुवंशिक असला तरी याला होण्यासाठी काहीतरी कारण असतात, ज्याला आपण प्रकट कारण ट्रिगर फॅक्टर्स असं म्हणतो. ही ट्रिगर फॅक्टर्स जी आहेत, ही ट्रिगर फॅक्टर्स त्याच्या आयुष्यात आल्यानंतर सोरायसिस प्रकट होतो. अच्छा. आणि ही कुठली आहेत ही सहज टाळण्यासारखी आहेत. तर पहिला प्रकट कारण सोरायसिस असं की ताणतणाव, अपयश. एखाद्या रुग्णाला ह्या कारणानंतर सोरायसिस उद्भवला किंवा स्थूलता, ओबेसिटी ही अलीकडे वाढलेली आहे, व्यायामाचा अभाव हे कारण आहे, मानसिक आघात हे एक प्रकट कारण आहे. आणि याच्यानंतर युजली काय होतं की या कारणानंतर लोक धूम्रपान, मद्यपान याच्याकडे जातात. हे सुद्धा प्रकट कारण आहे. एखाद्याला मानसिक ताणतणाव नसेल पण धूम्रपान, मद्यपानचं प्रमाण वाढलं असेल, ते सुद्धा सोरायसिसचं ट्रिगर फॅक्टर आहे. अच्छा. त्याच्यानंतर आपली आधुनिक जीवन पद्धती, ज्याच्यामध्ये व्यायामाचा अभाव, अपूर्ण झोप आणि आपला आहार, जे आपण अलीकडे प्रोसेस प्रिझर्व्ड फूड्स घेतो आहे, फास्ट फूड घेतो आहे, हे न्यूट्रिशियस नाहीत, ही आपली प्रतिकारशक्ती बिघडवणारी आहेत. आणि याच्यामध्ये अजून एक आहे, बऱ्याच वेळेला व्हॅक्सिनेशन हे पण प्रकट कारण आहे. अच्छा. तर ही जी ट्रिगर फॅक्टर्स आहेत, ही ट्रिगर फॅक्टर्स आपण जर टाळलीत तर सोरायसिस टाळू शकतो. एवढंच नाही तर सोरायसिसच्या उपचारामध्ये जी अडचण येते ती ही येते की ट्रिगर फॅक्टर्स. जसं आता आपण त्या प्रश्नामध्ये बघितलं होतं की परत आला, तर यापैकी ट्रिगर फॅक्टर्स परत आलेत का ते पण बघणं तेवढंच गरजेचं. त्याच्यामुळे तो परत प्रकट होऊ शकतो. तर सोरायसिसमध्ये एकदा उपचार केल्यानंतर किंवा उपचार करताना सुद्धा जर आपल्याला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर ही ट्रिगर फॅक्टर्स आपण कमी करायला पाहिजे. आणि आम्ही नेहमी या ट्रिगर फॅक्टर्स बद्दल जागरूक आहोत, त्याप्रमाणे रुग्णांना तसा सल्ला देतो. आणि ते केल्यावर त्यांना कुठलंही औषधोपचार आपण घेत असाल तर ही ट्रिगर फॅक्टर्स असतील तर निश्चितच आपल्याला औषधाचा परिणाम चांगला जाणवणार नाही. तर ही ट्रिगर फॅक्टर्स कंट्रोल करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. याच्याने सोरायसिस होणे पण टाळू शकतो आणि आपल्या औषधाचा चांगला गुण पण आपल्याला येऊ शकतो. निश्चितच. प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे सोरायसिसमध्ये शारीरिक कारणासोबत मानसिक कारण सुद्धा तेवढीच महत्त्वाची असतात. सर, तुम्ही प्रकट कारणांबद्दल बोललात, अनुवंशिकतेबद्दल सांगितलं, तर सोरायसिसमध्ये नेमकी जीवनशैली कशी असावी, लाईफस्टाईल बद्दल आपण काय सांगणार? त्यानंतर आपण अनुवंशिकतेबद्दल बोलू. कारण सोरायसिसमध्ये बऱ्याच रुग्णांचा असा प्रश्न आहे की मला सोरायसिस आहे आणि आता मला प्लॅनिंग करायचं आहे, तुम्ही मुलाला होईल सोरायसिस म्हणून प्लॅनिंग करतो किंवा मला एक मुलगा दुसरा होईल की नाही. तर याच्याविषयी लोकांना ही जागरूकता किंवा ही भीती नष्ट होण्यासाठी मी हा प्रश्न घेतो. तर सोरायसिस जरी अनुवंशिक असला तरी तो होतोच असं नाही आहे. आणि याचं दुसरं पण कारण सांगतो की जरी अनुवंशिकता आपल्यामध्ये नाहीये तो होणार नाही असं पण नाही. कारण असं आहे की सोरायसिस होण्यासाठी जी डिफेक्टिव्ह जीन्स आहेत ही 25 प्रकारचे जीन्स आहेत. यापैकी ज्या वेळेला 3 ते 4 प्रकारचे डिफेक्टिव्ह जीन्सचा क्लस्टर तुमच्या शरीरात येईल त्याच वेळेला सोरायसिस होईल. त्यामुळे आई वडिलांना सोरायसिस आहे आणि मुलांना नाही, याचा अर्थ असा की आई वडिलांमधली जी दोषी गुणसूत्र होती ती त्याच्यात गेली नाही, हेल्दी गेली. पण आई वडिलांना सोरायसिस नाहीये याचा अर्थ असा की दोन्ही आई वडिलांमध्ये सोरायसिस होण्या इतपत नंबरमध्ये जास्त गुणसूत्र नाहीये म्हणून त्यांना नाही. पण दुर्दैवाने मुलांमध्ये 30 दोषी गुणसूत्र गेली, आईकडनं 2, वडिलांकडनं 3, 5 आणि मुलाला झाला. बरोबर. आता त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की त्यांना होणार जी अपत्ये, समजा एखाद्या पालकाला जर सोरायसिस असेल एकाला, तर मुलांमध्ये सोरायसिस होण्याची शक्यता 15% आहे. दोन्ही पालकांना असेल तर 50% आहे. बरोबर. दोन्ही पालकांना नसेल तरी 15%. अच्छा. आणि कोणालाही फादरमध्ये असेल, एक कॉमन पर्सन की ज्यांना मग कोणालाही नाही त्यांना सुद्धा 10% सोरायसिस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोरायसिस बद्दल घाबरायचे कारण नाही आणि त्याच्याविषयी बेफिकर पण राहू नये. बरोबर. त्यामुळे हे जे ट्रिगर फॅक्टर्स मी सांगितले, आणि बऱ्याच वेळेला रुग्णांना हा जो प्रश्न माझ्याकडे रुग्ण येतात म्हणतात, मी म्हणतो तुमच्यापैकी एकाला जर असेल तर दुसऱ्या होईलच असं नाहीये, तुम्ही चान्सेस घेऊ शकतात. त्याच्यानंतर जर सोरायसिस तुम्ही टाळता येऊ शकतो ट्रिगर फॅक्टर्सने, तर तुम्ही तशी ट्रिगर फॅक्टर्स येऊ देऊ नका. बरोबर. आणि सगळ्यात शेवटी सांगेल की जर सोरायसिस झाला तर त्वरित होमिओपॅथिक उपचार घ्या. निश्चितच. त्यामुळे सोरायसिसमध्ये आपण घाबरायचं कारण नाही, पण जागरूक राहायला पाहिजे. निश्चितच.
म्हणजे प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे जर योग्य मार्गदर्शन असेल तर त्याबद्दल आपण चांगले उपचार साध्य करू शकतो. सर, तुम्ही मगाशी आनुवंशिकतेमध्ये हेल्दी गुणसूत्र जो शब्द वापरला त्याला अनुसरून मग जीवनशैली येते, मग पुढे आहार विहार यांचा त्यामध्ये किती संबंध असतो त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना निश्चित हे बघा, आपला आहार विहार हे खूप आवश्यक आहे. अच्छा. साधारणतः आपण खूप जेनेटिक्स बद्दल बोलतो, बरोबर. पण आता यूजेनेटिक्स म्हणून एक गोष्ट आलेली आहे अच्छा. की साधारणतः असं म्हटलं जातं की जर आपण चांगला आहार, चांगला व्यायाम, चांगली झोप घेतली तर तुमच्या गुणसूत्रामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. बरोबर. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपण आपली जीवनशैली जी आहे ही अनेक आजारांचं कारण आहे. जसं आपल्या याच्यामध्ये तळलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड हे खूप वाढलेले आहेत. बरोबर. झोपेचं प्रमाण कमी झालेलं आहे, उशिरापर्यंत मोबाईल बघणे, टीव्ही बघणे, त्याच्यानंतर व्यायामाचा अभाव आहे, मानसिक ताणतणाव आहेत, आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्मोकिंग, अल्कोहोल यासारख्या गोष्टी लहान मुलांमध्ये पण वाढलेल्या आहेत. अच्छा. हेच एक कारण असू शकतं कदाचित कमी वयामध्ये होणाऱ्या सोरायसिस. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी जर आपण बदलवल्या आणि योग्य औषधोपचार घेतला तर निश्चितच सोरायसिस बद्दल भीती बाळगण्याचं कारण नाहीये. बरोबर. निश्चितच प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे योग्य आहार विहार आणि आपली दिनचर्या असेल तर निश्चितच आपण सोरायसिसवर मात करू शकतो किंवा त्याला नियंत्रण देखील देऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की मग सोरायसिस रुग्णांना आवश्यक ज्ञान काय ठेवलं पाहिजे त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगणार? आता आपण हे जे कार्यक्रम करतो हे सोरायसिस विषयी जागरूकतेसाठी, निश्चितच. म्हणून सोरायसिस विषयी हे जे आवश्यक ज्ञान आहे हे त्यांना आवश्यक आहे. त्यानंतर सोरायसिस आपण ज्यावेळेला आहे त्यावेळेला बऱ्याच रुग्णांचा असा समज असतो की आपण डॉक्टरकडे गेलो, बरोबर. औषध घेतली की आपली जबाबदारी संपली. तर सोरायसिस रुग्णांना आवश्यक ज्ञान म्हणजे सोरायसिस विषयी पूर्ण ज्ञान हवं. डॉक्टरकडे नेहमी जायला पाहिजे. त्याच्यानंतर आपला आहार, जसं प्रत्येक वेळेला मी सांगतो की सोरायसिस हा जो आजार आहे तो जसा एक नॉर्मल माणसाचा आहार असतो त्याचप्रमाणे ज्यावेळेला एखादा आजार आपल्याला होतो त्यावेळेला आजारामध्ये जे काही बदल तुमच्या शरीरात निर्माण होतात त्या बदलानुसार तुम्हाला आहार सुद्धा बदलला पाहिजे. ते समजून घेणं तेवढंच ते महत्त्वाचं आहे. समजायला पाहिजे. जसं सोरायसिसमध्ये त्वचा कोरडी होते, बरोबर. त्यामुळे स्वतः कोरडी झाल्यामुळे तुम्हाला खाज येणार आहे. निश्चितच. खाज झालं की तुम्ही स्वतःला इंज्युअर करून घेणार, इंज्युअर केलं का सोरायसिस वाढणार आहे. बरोबर. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कोरडी त्वचा असेल तर त्याला मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. अच्छा. आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत लावायला पाहिजे, बरोबर. ज्याचा इफेक्ट जास्त राहणार आहे. भरपूर पाणी प्यायला पाहिजे. नुसतं पाणी पिऊन चालणार नाही तर आपल्या शरीरामध्ये पाणी राहण्याकरता मॉइश्चरायझर्स हे ड्राय स्किनवर आहे, त्याचा इफेक्ट 6 तासापर्यंत आहे. बरोबर. तो तात्पुरता आहे. पण तुमची त्वचा आतून जर मॉइश्चराईज करायची असेल तर तुम्हाला भरपूर पाणी प्यायला पाहिजे. फक्त पाणी प्यायला नको तर पाण्यासोबत मिनरल्स. मिनरल्स याचा अर्थ असा की सॅलड्स, व्हेजिटेबल सूप्स, नारळाचं पाणी, या गोष्टी सोरायसिस रुग्णांनी सामान्य माणसापेक्षा जास्त प्रमाणात घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की सोरायसिस बद्दल बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे की नॉनव्हेज खाल्ल्याने सोरायसिस होतो, बरोबर. भरपूर प्रोटीन घेतल्याने सोरायसिस होतो. हा खूप मोठा गैरसमज आहे. विशेषतः सोरायसिसमध्ये ज्या वेळेला शरीरातून त्वचा आपली गळत असते भरपूर प्रमाणात, अनेक रुग्णांना मी बघतो की त्यांच्या शरीरातून रोज 100 ते 150 ग्रॅम त्वचा जाते. अच्छा. आता ही जी त्वचा आहे म्हणजे शरीरातून तुमच्या शरीराची झीज आहे. बरोबर. तुमच्या शरीरातून प्रोटीन्स कमी होत आहेत, पाणी कमी होत आहे, मिनरल्स कमी होत आहेत. बरोबर. याचा अर्थ काय की तुम्हाला तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स घ्यायला पाहिजे, बरोबर. पाणी घ्यायला पाहिजे आणि मिनरल घ्यायला पाहिजे. बरोबर. हे तुम्ही घेतलं तर तुमच्या औषधांचा परिणाम चांगला होईल. निश्चितच. त्याच्यानंतर आपण व्यायाम करायला पाहिजे. विशेषतः सोरायटिक आर्थरायटिस रुग्णांमध्ये सुरुवातीच्या लक्षणांमध्ये त्यांना फक्त शरीर जड वाटतं, अकलल्यासारखं वाटतं, सकाळी उठल्यावर असं अकलल्यासारखं वाटणं, जडपण वाटणं, ही सुरुवातीची. म्हणून व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम ही साधी व्यायाम करायला पाहिजे. योगासन वगैरे का सोरायटिक आर्थरायटिस रुग्णांनी बरोबर. खूप हेवी वेट बेअरिंग एक्सरसाइज करणं, जॉईंट्स खराब करून घेणं. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही अवलंब केला, डॉक्टरांकडे रेग्युलर गेलात, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात तर या तुम्ही केल्या तर निश्चितच सोरायसिस पासून तुम्हाला मुक्ती मिळेल. निश्चितच सर. बघितलं आपण टप्पे किती महत्त्वाचे. सर, त्या आपल्याला एक फोन आलेला आहे. अजिंक्य यांचा फोन आलाय बदलापूरवरून. नमस्कार अजिंक्यजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, ते पावसाळ्यामध्ये ज्या चिखल्या होतात ना पायांमध्ये, त्याचा आणि सोरायसिसचा काय संबंध आहे असं डायरेक्ट? अच्छा, निश्चितच सर सांगतील. सर काय सांगणार? पावसाळा चालू झालाय, पावसाळा चालू झालाय, चिखल्या आहे, हे फंगल इन्फेक्शन आहे वारंवार पाण्यात राहिल्यामुळे. तर सगळ्यात पहिल्यांदा पावसामध्ये आपण जात असाल तर आल्यानंतर लगेच पाय स्वच्छ करा, तिथे काहीतरी अँटीफंगल पावडर टाका, किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही नेहमी शूज जेव्हा वापरतात, शूज मध्ये चमड्याच्या फंगल इन्फेक्शन होतात, त्यामुळे तिथे पण टाका तुम्ही पावडर वगैरे. आणि त्वचा कोरडी आणि हवेशीर ठेवा. बऱ्याच वेळा लोक पावसात भिजल्यानंतर घरी तसेच असतात, कपडे बदलवत नाही, कोरडे कपडे घालत नाही, ओले कपडे, ओले पायमोजे कायम ठेवतात, त्याच्यामुळे चिखल्या वगैरे होणार आहे. तर ही काळजी जर आपण घेतली तर ते होणार नाही आणि ताबडतोब उपचार करा, तो आजार वाढणार नाही. बरोबर.
निश्चितच अजिंक्यजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर काळजी घेतली तर निश्चितच त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर मग आपण रुग्णांना देणाऱ्या सूचना किंवा ज्ञानाबद्दल सांगत होते, त्याच्यात अजून काही सांगता येईल का आमच्या प्रेक्षकांना? हां, सगळ्यात पहिल्यांदा जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये जनरली जसं मी तुम्हाला आहारच्या बाबतीत सांगितलं की त्यांना आपण काय करायचं. जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. तर मॉइश्चरायझरमध्ये साधारणतः 3 प्रकार असतात. एक असतो जेली असतो, एक क्रीम्स असतात आणि लोशन्स असतात. तर साधारणतः सोरायसिस रुग्णांसाठी जेली इज द बेस्ट, थिकर द बेस्ट. आणि ते सुद्धा अंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत लावण्याचं महत्त्वाचं असं आहे की अंघोळीनंतर आपली जी त्वचेतली छिद्र असतात, रंध्र असतात, ती ओपन असतात. बरोबर. ती तुम्ही ताबडतोब लावली तर ती ब्लॉक होतात, तुमच्या शरीरातलं मॉइश्चरायझर बाहेर जात नाही. बरोबर. त्यामुळे आपण ते 3 मिनिटाच्या आत संपूर्ण भरपूर लावायला पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे. त्याच्यानंतर खाजवताना बऱ्याच वेळेला अनेक रुग्ण खाजवणं, मी रुग्णांना नेहमी सांगतो की ज्यावेळेला रुग्णांना खाज येते तर त्यावेळेला ते चाकू, सुरी, नख याच्याने इंजूर करतात आणि याच्याने इन्फेक्शन होतं. बरोबर. तर मी नेहमी रुग्णांना सांगतो की डोंट एन्जॉय इचिंग. तुम्हाला खाज झाली तर पहिल्यांदा टाळायचा प्रयत्न करा आणि टाळायचा प्रयत्न करा, नाही तर हलक्या हाताने चोळा. विशेषतः ही खाज ही आपण कामात असतो तेव्हा येत नाही. बरोबर. आपण जेव्हा घरी येतो, कपडे काढतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला मी रुग्णांना नेहमी सांगतो की सोरायसिस रुग्णांनी दिवसातून 2 वेळा आंघोळ करायला पाहिजे. बरोबर. कारण त्वचेवर जे काही तुमची स्किन साचलेली आहे, सकाळी आंघोळ करून ती त्वचेतून निघून गेलेली आहे, दिवसभरात परत नवीन त्वचा साचलेली आहे स्किन, तुम्ही इमिजिएट आंघोळ करायला पाहिजे. आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत मॉइश्चरायझर लावायला पाहिजे. हा एक आहे. त्याच्यानंतर जनरली काही शार्प हे वापरू नका, इन्फेक्शन करू नका. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये आहारामध्ये आपण समतोल आहार घ्या. आहारामध्ये सुद्धा जसा आहार आहे तसा व्यायाम आहे, तशी झोप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गॅजेट्स जे आहेत, झोपेसाठी लोक उशिरापर्यंत जातात, झोप होत नाही. आणि जर असा क्रम आपण लावला साधारणतः व्यायाम, योग्य आहार आणि झोप, तालिकडे लोक खूप व्यायाम करतात, काही कॉन्शियस आहार पण घेतात पण झोप नाही. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे झोप. कारण आपल्या झोपेमध्ये आपल्या मेंदूमध्ये चेंजेस होत आहेत, तुमच्या हार्मोन्स नवीन येत आहेत, तुमची इम्युनिटी वाढते आहे. आणि लास्ट बट नॉट लिस्ट ताणतणाव. आपण ताणतणाव मॅनेज करायला पाहिजे. मेडिटेशन, ध्यानधारणा ह्या गोष्टी जर आपण केल्यात तर आपले ताणतणाव आपण मॅनेज केले तर सोरायसिसच नाही, सोरायसिस सोबत इतरही आजार जे आहेत, आज तुम्ही डायबिटीज घ्या, हायपरटेन्शन घ्या, हार्ट अटॅक्स घ्या, या सगळ्या आजारांचं जे मूळ आहे, हे जे मूळ आहे हे सगळं तुमच्या जीवनशैलीमध्ये, झोपेमध्ये आणि तुमच्या मानसिकतेमध्ये आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा सोरायसिस रुग्णांना सांगेल की सोरायसिस रुग्णांना साधारणतः सोरायसिसमध्ये असं की सामान्य माणसापेक्षा त्यांना जागरूक राहायला पाहिजे. कारण ही जे आजार आहेत, हार्टचे आजार, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, डायबिटीज, हायपरटेन्शन, हे होण्याची जी प्रवृत्ती आहे ही सामान्य माणसापेक्षा सोरायसिस रुग्णांना दुपटीने आहे, जास्त आहे. रोगप्रतिकार त्यामुळे सोरायसिस रुग्णांनी ह्या जी आहे धूम्रपान, मद्यपान याच्यापासून लांब राहायला पाहिजे, योग्य आहार घ्यायला पाहिजे. याच्याने केवळ त्यांना सोरायसिसमध्ये फायदा होणार नाही, तर सोरायसिस व्यतिरिक्त इतर आजारांचं सुद्धा निर्मूलन होणार आहे. पण त्यांनी असं केलं नाही तर उलट होणार आहे. सोरायसिस आहेच, इतर आजारांचं सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत आणि लाईफ निश्चित हे होणार आहे. आणि सोरायटिक आर्थरायटिस बद्दल नेहमी मी सांगतो की एकदा सोरायटिक आर्थरायटिस झाला की तो ते त्याच्याबद्दल प्रतिबंध करू शकतात, चांगले उपचार घेऊ शकतात. प्रेक्षक सरांनी सांगितल्याप्रमाणे योग्य आहार, विहार आणि निद्रा असेल तर सोरायसिसमध्ये आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जाता काय संदेश द्याल? जाता महत्त्वाचा संदेश असा देईल की सोरायसिसबद्दल माहिती घ्या, योग्य माहिती घ्या आणि त्याचं ॲक्च्युली बघा नीट खरोखर ती माहिती आहे. बऱ्याच वेळेला लोक गुगलवर जातात, माहिती घेतात, पण ती 100% बरोबर असेल असं नाहीये. बरोबर. तर तुम्ही ती माहिती पडताळून बघा. सोरायसिस असेल तर लपवू नका, सोरायसिस असं सांगा, तुमच्या मित्रांना भेटा, डॉक्टरांना भेटा आणि योग्य सल्ला, योग्य उपचार घ्या आणि सोरायसिस मुक्त व्हा. निश्चितच. सर माझा पुढचा अजून एक प्रश्न आहे की तुमच्या बऱ्याचदा रुग्णांनी सुद्धा काही अनुभव असेल त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? साधारण रुग्णांच्या अनुभवाबद्दल मी सांगेल की बऱ्याच वेळेला रुग्ण जेव्हा येतो तर तो खूप क्रिटिकल असतो आणि त्याची नेहमी साधारणतः माझ्याकडे रुग्णाची अशी इच्छा असते की त्याला त्वरित उपचार पाहिजे. पण 2 प्रकारचे उपचार. एक त्वरित म्हणजे आपल्याला जो उपचार करायचा हा फक्त दृश्य भागावर करायचा आहे की आपल्याला आपल्या प्रतिकार शक्तीचा करायचा आहे. प्रतिकार शक्तीचा उपचार करायचा असेल तर किमान 1 ते 3 वर्ष आपण द्यायला पाहिजे. आणि जर आपल्या शरीरावरचा सोरायसिस गेला किंवा कमी झाला म्हणून आपण उपचार बंद करायचे डॉक्टरांना न सांगता, असं नाहीये. ही जी सिस्टीम आहे डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कुठले उपचार बंद करू नये. जरी आपल्याला सोरायसिस बरा झाला तरी देखील दर 6 महिन्यांनी आपण डॉक्टरांची भेट घ्यायला हवी. आणि निश्चितच आपल्या शरीरामध्ये काही चेंजेस असे घडू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की नखांच्या सोरायसिसमध्ये पिटिंग आहे, जनरली कोणाच्या लक्षात येत नाही. पण साधारणतः कुठलाही रुग्ण आला की मी पहिले नख बघतो. आणि ही जसं नखांचा सोरायसिस आहे, ज्या लोकांना नखांचा सोरायसिस आहे त्यांना सोरायटिक आर्थरायटिस होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपण डॉक्टरांना वेळोवेळी साधारण आपण जरी दुरुस्त झाला असता तरी वर्ष 6 महिन्यांनी डॉक्टरांना दाखवणे म्हणजे अतिशय कमी याच्यातच पुढचा उपचार होऊ शकतो किंवा आपण निश्चितच सोरायसिस मुक्त आहोत याची खात्री होऊ शकते. त्यामुळे पूर्ण उपचार घेणे, आपलं आरोग्य सांभाळणे, केवळ आपण दुरुस्त झालो म्हणून परत आपले व्यसन किंवा आपल्या गोष्टी जाणे असं नाहीये. तर योग्य उपचार, योग्य आहार, पूर्ण झोप, भरपूर पाणी या सगळ्या गोष्टी आपण मुक्त राहा आणि डॉक्टरांकडे कमीत कमी वेळा जा यानंतर. बरोबर. पण आजार आहे तर पूर्ण उपचार घ्यायला हवा. निश्चितच प्रेक्षक सरांनी तुला सांगितल्याप्रमाणे आहार, निद्रा आणि योग्य प्रमाणात तुम्ही व्यायामशक्तीचा फायदा करून घेतलाच तर निश्चितच त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. प्रेक्षक मराठीमध्ये एक प्रचलित वाक्य आहे की परिसराच्या स्पर्शाने साक्षात लोखंडाचे सुद्धा सोन्यात रूपांतर होते. जसे की परिसरूपी सरांनी होमिओपॅथिक उपचारांबद्दल सांगितल्या त्याद्वारे आपण लोहरूपी अशा सोरायसिसमध्ये सुंदर असे रिझल्ट साध्य करू शकतो. सर आज आपण इथे आलात व आमच्या प्रेक्षकांना त्वचा रोगावर सोरायसिसवरील प्रभावी उपचार याबद्दल एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. होमिओपॅथिक उपचार सोरिया ट्रीट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड. पत्ता 6210 कर्वे रोड, सोनल हॉल समोर, पुणे. दूरध्वनी क्रमांक 7276061596 किंवा 9404447919. शाखा वाशी, नवी मुंबई, दादर, मुंबई. वेबसाईट www.soriatreat.com.